आणि सांगलीमध्ये जे वक्तव्य केलं ते सगळ्याच पोलिसांसंदर्भात केलं नसल्याची प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे। तसंच काही पोलीस हे लव्ह जिहाद आणि लँड जिहाद वाल्यांना मदत करतायत आणि त्यांना आम्ही सोडणार नसल्याचंही नितेश राणे म्हणतायत। तसंच सांगलीमध्ये जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावर आपण आजही ठाम आहोत असं नितेश राणेंचं म्हणणं आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत भाजपचे आमदार नितेश राणे आहे। दादा, काल तुम्ही थेट पोलिसांना धमकी दिलेली आहे, त्यामुळे एक संतप्त भावना पाहायला मिळत आहे। मला पूर्ण पोलीस खात्याचा मला काही आक्षेप नाही, पण पोलीस खात्यातले हे काही अधिकारी जे ह्या लव जिहाद लँड जिहादचे जे काही आरोपी आहेत, जे काही जिहादी आहेत, त्यांना अगर अप्रत्यक्ष मदत करत असतील, ज्यांची तक्रार आम्ही वारंवार गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सातत्याने केलेली आहेत, कारण का ह्या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे पूर्ण पोलीस खातं बदनाम होतं, आमच्या देवेंद्रजींचं नाव बदनाम होतं। आणि ज्या तक्रार आम्हाला लव जिहादच्या संदर्भात लँड जिहादच्या संदर्भात हिंदू समाजाकडून येतात, त्या संबंधित भावना आम्हाला पोचवायलाच पाहिजे ना। म्हणजे त्या हिंदू समाजाच्या कुटुंबाची संतप्त भावनाची दखल घ्यायची नाही, पण हे जे काही मोजके अधिकारी आहेत ज्यांच्यामुळे आज पोलीस खातं बदनाम होत आहे, आमचे गृहमंत्री साहेब बदनाम होत आहे, त्यांची संतप्त भावनाची दखल घ्यायची। शेवटला प्रश्न, ज्या घटनेला घेऊन तुम्ही ही भूमिका मांडली, पुढची काय भूमिका असेल? आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल। हिंदू समाजाला धमकवण्याचं आणि त्यांच्यावर दबाव टाकण्याचं काम करतायत त्या सगळ्या अधिकाऱ्यांची नावं माझ्याकडे आहेत। मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून त्या सगळ्या अधिकाऱ्यांची माहिती देणार आणि कारवाई त्यांच्यावर होणार। साहेब धन्यवाद। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।